हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुक बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता काय भक्तीच्या त्या वाट्या मज दाबव्या सुवट शुरा आणि धीर स्वामी काज पैसा दर तुका म्हणे ऋतरांजनीच्या कुमरा काय भक्तीच्या त्या वाट्या मज दाबव्या सुवटा काय माझे वाणी मानेल संताश 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 रंगव चित्ताशे आपोलिया रंगव चित्ताशे आपोलिया रंगव चित्ताशे आपोलिया हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त वर्ष कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे असणारे साधू जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाठ्यातील आज चौथा पाचवा दिवस आहे. किती आहे? चौथा दिवस. कालही संतपरा अभंग झाला. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. आणि त्या संताकडे गेल्यानंतर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा लाभच प्राप्त होतो. आणि तो लाभ कशा प्रकारचा असतो तुकोबराय सांगतात. हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम. संतांच्या जवळ गेल्यानंतर लाभच प्राप्त होतो, पण तो मिळणारा लाभ उत्तम अशा प्रकारचा असतो. पण त्यासाठी तुम्हाला त्या संतांचं दास्यत्व स्वीकारावं लागल, त्यांचं दास म्हणून राहावं लागल. मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. कोणत्या प्रकारची आस तुमची इच्छा उडणार नाही त्यांचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर. मग त्यांचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर ते काय करतात तर कृपादान केले संती कल्पांती सडेना. कल्प संतांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो. त्यांनी जे कृपादान तुम्हाला केलेलं आहे ते कृपादान कायमस्वरूपी तुमच्यावरती कृपापात्र तुम्ही त्याचे कृपापात्र होऊ शकता. आणि त्या अशा संताची जर सेवा केली तर तुकोबराय सांगतात ती देवाला सुद्धा लागू पडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. विठ्ठल 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 पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु भगवान बाबा वामन भाऊ महाराज रे भाई सर्व संत की असा असणार संतपरा अभंग सेवेसाठी आहे. चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मारुतीराय वारवाचा मारुती नालेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असणार नाम यज्ञ चालू आहे. चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला ही जी मंडळ आहे, नाव कुणाचं घ्यायचं नाही, हे सर्वच मंडळ या ठिकाणी काम करतं. त्या असणाऱ्या मंडळाच्या वतीनं आणि ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. त्यासाठी उपस्थित आमचे खांदे महाराज, संपत महाराज, विठ्ठल महाराज, बाकीचे टाळकरी आबा, इकडे आमचे असणारे ज्ञानतात्या वगैरे हे महिला मंडळ वारवाचं मावती महिला मंडळ मला वाटतं मेटे महाराजांनी तयार केलं आहे. मेटे महाराजही आज इथं बसून आहेत. त्यांना मी तेच विचार जाताना तुम्ही 7 दिवस इथं बसून येत का आहे की नाही.
कारण हे 7 दिवस म्हणजे येड्या माणसाला हळद लागत असते. येडा घरी सापडत नाही, शान कधी घरी सापडायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. ते म्हणजे मी 7 दिवस आहे बसून आहे. त्यांनाही धन्यवाद. हार्मोनियम वादक मला माहीत नाही तुम्ही जामखेड तुम्ही आहेत, आमचे नाना महाराज आहेत, रोकली बंधू आहेत, आमचे उबाई महाराज, राम मारुतीरायाच्या मंदिरात राम येऊन बसला. रामाचा आपला लय संबंध आहे की नाही. माणूस बसलेली जागा जर उठायची असली गुडघे दुखत असले तर ते म्हणतं राम 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 म्हणतं. तिथून रामाचा ना आपला संबंध आहे. पार शेवट जाऊस तर विठ्ठल 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 विठ्ठल. कवडे सरई आलेत आहे की नाही. कवडे सरई सगळ्याला धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम, पखवाज वादक, चोपदार सगळे अगदी चांगले आहेत. बरोबर 8:30ला 5:10 झाले. 8:30 5:10 झाले का कीर्तन समाप्त. मला इथून पुढं कथा आहे बोलेगावला, म्हणून 8:30 पावणे 9च्या आत आपण कीर्तन संपू. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग संतपर आहे. संताला काल तुम्ही ऐकलं असेल, जीवाला आणि संताचं समीकरण आहे. वास्तविक पाहता जीवाला कलाटणी देण्याचं, जीवाला आकार देण्याचं काम संत मंडळी करतात. कारण संताशिवाय या जन्माला अर्थ नाही, संताशिवाय जीवाला अर्थ नाही, संताशिवाय जडाला अर्थ नाही, संताशिवाय संताला अर्थ नाही, संताशिवाय देवाला अर्थ नाही, संताशिवाय वेदाला अर्थ नाही, संताशिवाय शास्त्राला सुद्धा अर्थ नाही. याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर शास्त्राचं शास्त्रत्व संतावर अवलंबून आहे, वेदाचं वेदत्व संतावर अवलंबून आहे, देवाचं देव पण संतावर अवलंबून आहे, आणि संताचं संतत्व पण संतावर अवलंबून आहे, आणि जीवाचं जीव पण हे सुद्धा संतावर अवलंबून आहे. म्हणून जीव आणि संत हे समीकरण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संताशिवाय कोणाचाच उद्धार झालेला नाही. मला 1 पाऊण तास आहे ऐका. संताशिवाय कोणाचाही उद्धार झालेला नाही. अगदी जडापासून संतापर्यंत गेलो आपण तरी संताचा उद्धार, त्या संताशिवाय कोणाचा उद्धार झालेला नाही. मग हे संत काय करतात, तरी हे संत एक एक तत्व आपल्याला ते चालू आहे का रेकॉर्ड आहे का बरं. ते संत आपल्याला एक एक तत्व शिकवतात आपल्याला. ज्ञानोबा सांगतात जे संतांनी तत्व स्वीकारलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ते संत आपल्या ते तत्व स्वीकारतात. एका एका संताकडून एक एक तत्व स्वीकारण्यासारखं आहे. कुणी वैराग्य शिकवलं, तुकोबरायांनी वैराग्य शिकवलं, ज्ञानोबरायांनी ज्ञान शिकवलं, पैठणच्या नाथबाबांनी भक्ती शिकवली, नामदेवरायांनी प्रेम शिकवलं, पिंपळनेरच्या नेवबरायांनी गुरुनिष्ठा शिकवली. एवढं सांगण्यापेक्षा अगदी सोपं करून सांगतो तुमच्या बुद्धीला पेलवनास. जसं महाराष्ट्र चालवायला मंत्रिमंडळ लागतं, ऐकता ना, महाराष्ट्र चालवायला मंत्रिमंडळ लागतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये मंत्रिमंडळ आहे. हे संत म्हणजे कोण आहेत वारकरी संप्रदायाचे? पंचायत आहे, मंत्रिमंडळ आहे. जसं महाराष्ट्र चालवायला मुख्यमंत्री लागतो, तसं वारकरी संप्रदायामध्ये मुख्यमंत्र्याची भूमिका बजावणारे ज्ञानोबा आहे. मुख्यमंत्री कोण झालं वारकरी संप्रदायाचं? ज्ञानोबा आहे. का झाले तर ज्ञानोबाने काय चमत्कार केला? मिळवली मांदी वैष्णवाची मिळवली वैष्णवाची मिळवली मांदी वैष्णवाची मिळवली मांदी. जयाने घातली मुक्तीची गवांडी मिळवली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबाने काय केलं तर सगळे वैष्णव गोळा केले. सगळे वैष्णव गोळा करून काय केलं म्हणजे काय खेळले, गोट्या खेळले. ज्ञानोबाने सगळे वैष्णव गोळा केले आणि सगळे वैष्णव गोळा करून त्या वैष्णवांना एक एक खातं देऊन टाकलं. काय केलं? खाते फोड ज्ञानोबाने केले. काय केलं ज्ञानोबाने? ज्ञानदेव वैष्णव मोठा स्वहस्ताने मुक्त हस्ताने ज्ञानोबाने जे लोपलेलं ज्ञान होतं ते प्रगट करून दाखवलं. आपण आरती म्हणतो, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माशी केले रामजनार्दने पायी मस्तक ठेविले. जे ज्ञान लोपलेलं होतं ते लोपले ज्ञान लोपले ज्ञान जगी इतने ते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले. ते ज्ञान ज्ञानोबायांनी उघड केलं. म्हणून मुख्यमंत्र्याचं खातं कोणाकडे जातं? ज्ञानोबायाकडे. चला पुढे. महाराष्ट्रात शिक्षण मंत्री आहे, तसं वारकरी संप्रदाय शिक्षण मंत्र्याची भूमिका बजावणारे एक साधू आहे. ते म्हणजे कोण? म्हणजे निवृत्तीनाथ महाराज.
म्हणजे शिक्षण मंत्री निवृत्तीनाथ महाराज झाले. का झाले तर ज्ञानोबराय सांगतात जे मी तत्व तुम्हाला दिलंय ते माझ्या हातामध्ये आयत दिदले संपूर्ण माझे हाते दिदले संपूर्ण म्हणा माझे हात ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण देव माने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हात दिदले संपूर्ण. ज्ञानोबराय सांगतात जे मी तुम्हाला तत्व दिलं ते तत्व मला माझ्या गुरुने दिलं. कुणी निवृत्तीनाथ दादाने. म्हणून शिक्षण मंत्री कोण झाले बोला निवृत्तीनाथ महाराज. 2 मंत्री सांगितले. कायदे मंत्री एका संतांनी कायदा काढला योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा साई अपराध जनाचा साई अपराध जनाचा साई अपराध जनाचा. एका संतांनी कायदा काढला. कळलं तुम्हाला नाव काय मुक्ताबाई महाराज. हा काय केलं मुक्ताबाईने कायदा काढला. कोणता कायदा काढला टाटीचे सगळे अभंग पाहून घ्यायचे. त्या टाटीच्या अभंगामध्ये समाजाने कसंही बोकळलं तर साधूने बोकळायचं साधूने नियमात राहायचं साधूने चौकटीत राहायचं. नाही तर साधू समाजाने वर शेपूट करून जरी पळाला पण साधूने शेपूट वर करायचं आहे की नाना. साधूने अगदी शिस्तीत राहायचं. त्या साधूसाठी कायदा काढला. टाटीचे सगळे अभंग पाहून घ्या. त्याच्यामध्ये कायदा शिकवला योगी पावन मनाचा शाहे अपराध जनाचा आहे की नाही. कायदा शिकवला मुक्ताबाई महाराजांनी. 3रा मंत्री सांगितला. 4था मंत्री कृषी मंत्री कांदामुळा भाजी अवघी विठाबाई सावता बाबा. 5वे मंत्री गृहमंत्री आहे की नाही. गृहमंत्री म्हणजे काय पैठणचे नाथबाबा. का गृहमंत्री तर नाथबाबांचा संसारही श्रीमंत आणि परमार्थ सुद्धा श्रीमंत. संसार किती श्रीमंत ज्यांच्या अंगावरचं धोतर धुवायचं काम जगाचा मालक करीत होता इतका संसार श्रीमंत. आणि परमार्थ किती श्रीमंत ज्याला गंध लावायचा आहे तो स्वतः उगाळून देत होता. श्रीखंड्या चंदन उगाळून करी श्रीखंडा चंदन उगाळून करी श्रीखंडा चंदन उगाळून करी श्रीखंडा चंदन उगाळून वस्त्रगंगा तेरी धुताशी वस्त्रगंगा तेरी धुताशी वस्त्रगंगा तेरी धुताशी. ज्ञानोबराय सांगतात नाथबाबांचा संसार श्रीमंत होता आणि नाथबाबांचा परमार्थ सुद्धा श्रीमंत होता. म्हणून गृहमंत्र्याचं खातं कोणाकडं नाथबाबाकडं. चला पुढे. अर्थमंत्री. अर्थ म्हणजे काय पैसा. पैशाला समानार्थी शब्द काय धन. आणि मग वारकरी संप्रदायातलं धन काय असन प्रेमधन हे भांडार संत संग निरंतर. वारकरी संप्रदायातलं धन प्रेम भांडार आहे. प्रेमधन हे आहे. प्रेम सुख दे प्रेम सुख घे प्रेमाविन नाही समाधान. वारकरी संप्रदायातलं धन काय असन तर प्रेमधन आहे. आणि हे प्रेमधन भांडारी संत कोणतं नामदेवराय. अर्थमंत्र्याचं खातं नामदेवरायकर. आणि ज्यांचा अभंग सेवेसाठी जगद्गुरू तुकोबराय यांच्याकडे एक खातं जातं ते म्हणजे संरक्षण मंत्र्याचं. तुकोबरायचा गाथा संरक्षण शिकवतो. काय संरक्षण शिकवतो एखाद्याची बायको जर मिलीच मरू नये पण मिली तर त्याने जास्त दुःख करायचं नाही. त्याचं रक्षण करायचं कसं तुकोबरायच्या गाथ्यातला अभंग सांगतो आपल्याला की नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळी बया दुष्काळी पिढा गेली. तुकोबराय सांगता एक खेद करत बसू नका नको खेद करू. तुकोबरायच्या न्यायाप्रमाणे तुकोबरायच्या गाथ्यातले संरक्षणाचे अभंग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये भरपूर अभंग असे आहेत का तुकोबरायच्या गाथ्यातले अभंग आपलं स्वतःचं संरक्षण करायला आपल्याला शिकवतात. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये असा एकही विषय नाही का तुकोबराने तो हाताळला नाही. अगदी सामान्य म्हण आहे मिठी महाराज आपल्याकडं कुत्र्याचं शेपूट तुम्हाला येत नाही का. कुत्र्याचं शेपूट काय हा सुद्धा विषय तुकोबराने गाथ्यातले. खपर परिस काय करी खपर परिस काय करी खबर परिस काय करे खबर परिस काय करे करता नीट स्वतःचे ते पूस स्वतःचे ते पूस करता नीट स्वतःचे ते पूस
खांडे महाराजाचा गाथा पाठी आहे की नाही, तिथं काय विषय नाही आहे की नाही. तुकोबरायांच्या गाथ्यात एकही असा विषय नाही का तुकोबाने हाताळला नाही. सामान्य म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट नाही घातलं तर किती केलं सर ते वाकडं ते वाकडं. ते तुकोबराय सांगतात, करिता नो हे नीट श्वानाचे ते पुच्छ खापरा परीस काय करी. म्हणून तुकोबरायाच्या गाथा संरक्षण आपल्या करायचं शिकवतो. मी तुमच्या पुढे 8 मंत्री सांगितले, परत ऐका. मुख्यमंत्री कोण बोला ना, ज्ञानोबराय. शिक्षण मंत्री निवृत्तीनाथ दादा. कायदे मंत्री मुक्ताबाई. कृषी मंत्री सावता बाबा. गृहमंत्री पैठणचे नाथ बाबा आहे की नाही. अजून अर्थमंत्री नामदेवराय. आणि ज्यांचं अभंग सेवेसाठी आहे, जर तुकोबरायांकडे खातं जातं संरक्षण मंत्र्याचं, आणि त्या तुकोबरायांचं अभंग आज सेवेसाठी आहे. काय म्हणणं आहे तुकोबरायांचं, तर तुकोबरायांचं म्हणणं आहे, संत हे विश्वाचं सगळ्यात असणारं अलौकिक स्थान. का तर संताशिवाय कुणाचाही उद्धार होत नाही. आईशे वेद देती ग्वाही. संताशिवाय कुणाचाही उद्धार होत नाही. जराचं जडत्व संतावर अवलंबून आहे. माझे 4 वाक्य ऐका. जराचं जडत्व संतावर अवलंबून आहे. जीवाचं जीवत्व संतावर अवलंबून आहे. शास्त्राचं शास्त्रत्व संतावर अवलंबून आहे. देवाचं देवत्व संतावर आहे. आणि संताचं संतत्व सुद्धा संतावर आहे. एवढं सांगण्यापेक्षा तुम्हाला 4च मुद्दे सांगतो. आपल्याला जर पाहायचं, जीव पाहायचा, देव पाहायचा आणि संत पाहायचे. या चौघाला सुद्धा संत सान्निध्याची, संत संगतीचीच गरज लागली आणि त्यांचा त्याच्यामध्ये उद्धार झाला. पहिलं वाक्य आहे, जराचा उद्धार संताशिवाय होत नाही. जराला सुद्धा संताकडे जावं लागलं. मग जर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये चेतना नाही अशा गोष्टी म्हणजे जर. ज्याला बुद्धी नाही असं म्हणजे काय कळतं तुम्हाला. ज्याला बुद्धी नाही तो म्हणजे कोण, तो जड झाला. जड म्हणजे काय, म्हणजे ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये भिंत आली, जड भिंत आहे की नाही. पण ज्ञानोबरायाच्या भिंतीवर बसले, त्या भिंतीला आज्ञा केली, चल बाई जाऊ समोर आहे की नाही. भिंत धडधड भिंत चालू लागली, निर्जीव भिंत आहे. निर्जीव चालविल्या भिंती, हरली चांगयाची भ्रांत, मोक्ष मार्गेचा सांगते ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांनी जे जड भिंत चालवली, त्या भिंतीचा उद्धार झाला. पहिली गोष्ट. तुकोबराय ज्या शिळेवर बसून भजन करीत होते, त्या शिळेचा उद्धार झाला. त्या शिळेसाठी मंदिर आहे देऊला. ज्ञानोबराय ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबासाठी निवासाला काय आहे, मंदिर आहे. बस झालं, माझ्या पाकिटापुरतं बस झालं. मला सांगायचं काय, तर जराचा उद्धार संत सान्निध्याशिवाय नाही, हे सिद्ध झालं. जराचं जडत्व घालवण्याचं काम कोण करतं, तर जराचं जडपण घालायचं काम हे संत करतात. जराला सुद्धा संताकडे जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट आहे जीव. जीवाचा उद्धार सुद्धा संत सान्निध्याशिवाय होत नाही. असे किती जीव आहेत, म्हणजे 184 जीव आहेत आहे की नाही. 2 पायापासून 32 पायापर्यंत. 2 पायापासून किती पायापर्यंत आहे, 32 पायाची काय असते, गोम असते ना, ती प्रत्येकाच्या अंगात असते काही ना काही ती गोम. 2 पायापासून 32 पायापर्यंत 84 लक्ष योनी आहेत. पण यातला एकही जीवाचा असा नाही का संताकडे गेला त्याचा उद्धार झाला नाही. सामान्य जीव, अगदी त्याचं नाव खारुत आहे, सामान्य जीव. रामायणातला प्रसंग आहे, सगळ्याला माहिती आहे. सेतू बांधण्याचं काम चालू झालं, ऐकता ना तुम्ही. सेतू बांधण्याचं काम चालू झालं, काम चालू झालं, काम कुठपर्यंत आलंय म्हणून जगाचा मालक राम ते सेतू बंधन पाहायला जातोय. राम सेतू बंधन पाहायला गेल्यानंतर माकडं दगड उचलत होती. यात नवल नाही वाटलं देवाला, कारण माकड बुद्धिमान प्राणी. तुम्ही आम्ही माकडच होतो ना. नशीब चांगलं, आपली शेपट कापले म्हणून सगळ्या भाताला आग लावली नाही आपण. गावातल्या गावात लावितो आपण. ते माकड हार घेऊन आलेलो आहे आपण, आहे की नाही. आपण माकडच होतो. राम अवतारात माकड, कृष्ण अवतारात गोपाळ. आताच्या अवतारामध्ये तुम्ही उभे विटेवरी, तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी. आताच्या अवतारामध्ये आपण वारकरी आहोत.
आणि म्हणून माकडं दगड उचलतात या मूळ मुद्द्यावर. रामाला नवल वाटलं नाही. राम तिथून जाताना एक सामान्य जीव खारुताई, ती काय दगड उचलायची तिची पात्रता नव्हती, पण ती काय करायची, मातीत जायची, लोळण घ्यायची आणि लोळण घेऊन 2 दगडाच्या फटीमध्ये ती माती आणून टाकायची. 2 दगडाच्या फटीतली जागा ती काय करायची, भरून काढायची. रामाने तिच्याकडे पाहिलं, ती जरा थोडीशी लांब होती. रामाला आनंद झाला. खारुताईचं प्रेम आहे म्हटले माझ्यावर. पण राम काय खारुताईच्या जवळ गेला नाही. ते ऐकता ना तुम्ही, राम खारुताईच्या जवळ गेला नाही. राम असा कडाने लांबून पुढं काम पाहायला गेला. पुढचं काम पाहून येऊस्तर, मागं येऊस्तर जी खारुताई माती टाकीत होती, ऐकताना तिच्या अंगावर कोणाच तरी पाय पडला. त्या धावपळीत पाय पडला, तिच्या अंगाला जखम झाली. त्या जखमेतून रक्त यायला लागलं, तिच्या अंगाला माती चिटकली, तिला जखम झाली आणि ती एका बाजूला अशी निश्चित पडली खारुताई. आता जगाच्या मालकाने रामाने पाहिलं. आता राम खारुताईकडे जातोय. खारुताईला उचललं कुणी, रामाने. आपल्या तळ हातावर बसवलं. कुणाला, खारुताईला. तिच्या अंगाला लागले रक्त पुसून काढलं आपल्या दुपट्ट्याने रामाने. तिला पाणी पाजलं, तिच्याहून हात फिरवला आणि मग जगाचा मालक तिला विचारतोय, खारुताई खरं सांग म्हणले, तुझ्या अंगावर पाय कुणी दिला? खारुताईने विचारलं, का रे रामा, काय विचारतो? काय नाही म्हणले, तुझ्या अंगावर ज्यांनी पाय दिला त्याला म्हणजे आताच्या आता त्याला काय करतो म्हणले, मी शिक्षा करतो, दंड करतो. तिने सांगितलं, रामा ज्यांनी माझ्या अंगावर पाय दिला त्याला शिक्षा नको देऊ, त्याला बक्षीस दे म्हणले. रामाची अक्कल उडाली. ते म्हणलं, बक्षीस कशामुळं? म्हणजे त्याचा पाय माझ्या अंगावर पडल्यामुळं मला तुझ्या हातावर बसायचं भाग्य प्राप्त झालं. विठ्ठल त्याचा जर पाय माझ्या अंगावर पडलाच नसता, तुझ्या हातावर बसायचं भाग्य मिळालं नसतं, तुझ्या हातचं पाणी मिळालं नसतं, तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या नासक्यात ह्याला झाला नसता. ही 3ही गोष्टी मला उपलब्ध झाल्या केवळ ज्याचा पाय पडला त्या पायाचे पुण्य आहे. रामाने विचारलं, तरी मला सांगतो पाय कोणाचा? म्हणजे ऐकायचं का? ऐक म्हणले. तो पाय दुसऱ्या तिसऱ्याचा कोणाचा नव्हता, तो तुझा जवळचा भक्त हनुमंतरायाचा पाय माझ्या अंगावर पडला. माझी गोष्ट संपली. हनुमंतराय संत आहेत, हनुमंतराय भक्त आहेत, पण त्यांचा पाय सामान्य जीवासारख्या खारुताईला लागला. खारुताईचा आज इतका उद्धार झाला. कीर्तनकार असो, कोणता कथाकार असो, त्याला अजूनही ते खारुताईचं नाव घेतल्याशिवाय त्याची कथा कीर्तन पूर्ण होत नाही. विठ्ठल विठ्ठल. चला, दुसरं वाक्य संपलं. जीवाचा उद्धार संतावर अवलंबलेला आहे. या आता 3रं वाक्य महत्वाचं. देवाचा उद्धार सुद्धा कोणावर अवलंबून आहे? संतावर आहे. हा कोणत्या कोपऱ्याला बसला होता देव माहीत नव्हता, हा संतांनी आणला. आणि याला रूपाबय करुणी हरिदासी. हा कोणत्या बाजूला पडला होता देव, कोणत्या सांडीला पडला होता, हा संतांनी अंमलात आणला, संतांनी आणून शिकवला. आणि याचं देवत्व नवे नवे देव काही ठिकाणी संतामुळं देव वाचला, नाही तर देव कधी देवाकडेच हार उगली असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, कारण मी का असं वाक्य उच्चारलं तर देवाचं देव पण सुद्धा कोणावर आहे? संतावर आहे. रामायणाचा प्रसंग आहे, ऐका नीट गोड. सीता माता ज्यावेळेस रावणाने नेली, जगाचा बाप आणि सोबत लक्ष्मण होता. 2 जण शबरी मातेच्या मातंग ऋषीच्या अनुग्रहित असणारी शबरी भिल समाजातली तिच्या आश्रमात जात आहेत. शबरीने पाद्यपूजा रामाची केली, रामाला बसवलंय आणि रामाला सुका मेवा म्हणून तिने बोर ठेवली होती. बोर कशी होती? उष्टे बोर होते. पण बोर ठेवायला चांदीचं नव्हतं, भांडण सोन्याचं नव्हतं, कशाचंच नव्हतं. तिने आपले येडेवाकडे पानं गोळा केले आणि त्या पानाचं द्रोण केलं आणि त्या द्रोणात बोरं ठेवली आणि रामाच्या पुढं असं ठेवली खायला रामाला. रामाच्या पुढं बोराचं द्रोण ठेवल्याबरोबर रामाला माहिती होतं पक्क बोरं खाल्लीच पाहिजे. म्हणले पुढं जाऊन काय करायचं? म्हणले युद्ध करायचे. युद्ध मला मोठ्या मोठ्या संघ युद्ध करायचं म्हणले. ही बोरं जर आता खाल्ली नाही म्हटले तर मला पुढं जर जाईल म्हणे युद्ध करायला. म्हणून रामाने बोरं खायला सुरुवात केली. रामाच्या 2-3 बोरं खाऊन झालं. लक्षात आलं आपल्या संघ आपला भाऊ आहे म्हणजे लक्ष्मण, त्यालाही बोरं खायला दिलं पाहिजे, तोही माझ्या संघ युद्ध करणार आहे. म्हणून बोराचं द्रोण जे होतं ते
ते असं सरकवलं कुणाकडं? लक्ष्मणाकडं. म्हणजे तू खा या उक्तीप्रमाणे लक्ष्मणाने ते बोराचं द्रोण हातात घेतलं. बोराचं द्रोण हातात घेतलं, बोर उचललं, खायला लागला. पण तेवढ्यात लक्ष्मणाची नजर त्या शबरीवर पडली. आता शबरीने काही आंघोळ केली होती का काय ते काही नव्हतं त्याचं. ती अवस्थेवर होती, व्यवस्था चांगली नव्हती तिची, अवस्थावर होते. लक्ष्मणाला किळस आली. कशाची? शबरीची आली, बोराची नाही, शबरीची किळस आली. आणि शबरीच्या केळशीपायी लक्ष्मणाने हातातलं बोराचं द्रोण असं मागच्या मागच फेकून दिलं. ऐकता ना? बोराचं द्रोण फेकून दिलं. आता त्यांनी फेकलेलं द्रोण याला कळालं नसेल का? न सांगता तुम्हा कवयिती अंतर विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. याला कळालं लगेच. पण यांनी सांगितलं, सोनवऱ्याने कान टोचलेली काय कवली सर काय म्हणणं? दुखत नाही. हां, दुखत नाही. याला वेळपर्यंत सांगू म्हणले आपण. निघाले पुढं, नाही खाल्ले बोराचं द्रोण, तिथंच फेकून दिलं मागं. पुढं निघाले, परत लांब गेले. पहिलंच युद्ध चालू झालं इंद्रजिताचं. आणि इंद्रजिताचा बाण लागला कुणाला? लक्ष्मणाला. लक्ष्मण मूर्छित पडला. संध्याकाळच्या वेळा लक्ष्मण मूर्छित पडला. रात्र झाली तरी लक्ष्मण उठायला तयार नाही. रामाने सगळे हाकीम वैद्य सगळे बोलवले. सगळ्यांना विचारलं लक्ष्मण जिवंत झाला पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं रामा लक्ष्मण जिवंत करायचं असेल तर एक काम कर. द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे, त्याच्यावर संजीवनी बुटी आहे. ती संजीवनी बुटी घेऊन यायची आणि याच्या मुखारविंदात टाकायची. कुणाच्या? लक्ष्मणाच्या. आणि ती याच्या मुखारविंदात पडली रे पडली का लक्ष्मण काय होईल म्हणले? जिवंत होईल. रामाने मारुतीरायाकडे पाहिल्याबरोबर त्याला लगेच कळलं. गेला मारुतीराया, ते द्रोणागिरी घेऊन आला. आल्यानंतर तो वैद्य होता, तो वैद्य त्या डोंगरावर चढला. ती संजीवनी बुटी काढली आणि लक्ष्मणाच्या मुखारविंदात टाकली. लक्ष्मण जिवंत झाला. गोष्ट संपली. का सांगितली? आता हा ते जे बोर होते द्रोणातले, ज्या ठिकाणी तो द्रोण फेकला होता त्या द्रोणाचा द्रोणागिरी तयार झाला. आणि जी बोरं त्या टायमाला खाल्ली नाही शबरी मातेच्या आश्रमातली, तीच बोरं त्या डोंगरावर संजीवनी बुटीच्या रूपाने उगवली. आणि तीच बोरं लक्ष्मणाच्या मुखामध्ये आणून टाकली. माझ्या भाषेत जर बोलायचं झालं, आधी जर झक मारली असती लक्ष्मणाने तर एक रात्र मूर्छित पडावं लागलं नसतं. मी का बोलतो? देवाला किंमत नाही, किंमत साधूला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधू करील ते देव करू शकत नाही. म्हणून मी भरपूर हे सांगत असतो, देवपूजा करताय पण देवपूजा करायला एखादा साधू दारात आला, देवाला गंगाळ्यात टाका, देवाचा जीव जात नाही. करिता देवाच्या घरी आले संत जन, घरी आले संत जन, घरी आले संत जन. करिता वाचन घरी आले संत जन, घरी आले संत जन, घरी आले संत जन. करिता देवाचन, करिता देवाचन घरा आले संत जन, घरी आले संत जन. देव सारावे परते, संत पूजावे आरते. देव सारावे करते, संत पूजावे आरते. देव सारावे परते, संत पूजावे आरते. संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. देव सारावा, संत पूजावे आरते. देवाची पूजा करताना साधू दारात आला तर देवाचा जीव जात नाही पाण्यात मध्ये टाकल्यावर, पण साधूचा जीव तळमळल्याशिवाय राहत नाही. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून जे साधू करू शकल ते देव करू शकत नाही. एक वेळ देवाला हात जोडू नका,
पण साधूला लोटांगण घातल्याशिवाय राहू नका. विठ्ठल 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 आणि म्हणून देवाचं देवपण हे साधूवर आहे. चला आठवण गेले. आणि संताचं संतत्पण किंवा संतत्व सुद्धा साधूवर आहे. अनेक संत आपल्याकडे होऊन गेले, पण प्रत्येक संताला साधूकडे जावं लागलं. त्यावेळी त्याला त्या परमार्थाची प्राप्ती झाली. माझे चारही वाक्य संपले. जडाचं जडपण, जीवाचं जीवपण, देवाचं देवपण, साधूचं साधूपण हे केवळ संतावर अवलंबून आहे. मग असे संत करतात तरी काय, ते काही करीत नाही म्हणले, पण त्यांच्याजवळ जो जातो त्याला लाभाची प्राप्ती होते. अभंगाच्या पहिल्या चरणात हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई. लाभपायी उत्तमा, लाभपायी उत्तमा, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. लाभपायी उत्तमे, लाभपायी उत्तमे, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. ते संत काय करतात, म्हणजे ते संत काय करीत नाही, पण जो संताकडे जातो त्याला लाभाचीच प्राप्ती व्हाय. याच्यापुढे तुकोबराय सांगतात, हे तो एक संत हे फक्त संताजवळ घडू शकतं. काय, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा लाभ मिळू शकतो, पण मिळणारा लाभ हा तुम्हाला कसा आहे तर तुकोबराय उत्तरादामध्ये सांगतात, लाभ पायी उत्तम, उत्तम अशा प्रकारचा लाभ तुम्हाला प्राप्त होतो. मग तुम्ही कोणत्याही निमित्ताने संताकडे जा तरी संत तुम्हाला लाभच देतात. याच्यामध्ये याच्यात शंका घ्यायची नाही. कोणत्याही निमित्ताने जा. अहो खायच्या निमित्ताने गेला होता एक जण, खायच्या आहे की नाही, मुंगी पैठणाचा आहे की नाही, गरीब कुटुंबातला. आईने पुरणपोळी केली, याला पुरणपोळी आवडायची, पण गरीबाच्या पुरणपोळी एकदाच होती. दुसऱ्या दिवशी परत पुरणपोळी मागायला लागला. आईने सांगितलं पुरणपोळी संपली, रडायला लागला. गाव गल्लीतल्या आया जमल्या. का रडतो म्हणजे काही नाही, पुरणपोळी खायची. एवढंच ना म्हणजे, आणि घाल म्हणजे नेऊन नाथबाबाच्या घरी पैठणला. काय नाव त्याचं, नाले गावातील लोक इच्छा कोणतं बोला काय, गावबा ऐक नाही, तो गावबा. आईने हाताला पकडलं, पैठणला नेलं नाथबाबाकडे, सोडलं तिथं. नाथबाबाने विचारलं, का रे बाळा का आला. काय नाही म्हणले, महाराज राहायला आलो तुमच्याकडे. राहशील का म्हणले, इथं हो राहील म्हणले. काय करशील, सगळं करणार, काय काही करीन, पण फक्त पुरणपोळी खाणार, बाकी काही करणार नाही म्हणले. पुरणपोळी खाणार, हो म्हणले पुरणपोळी खाणार, पण त्यांनी बांधून घेतलं नाथबाबाला. तुम्ही म्हणता काकडा कर, मी काकड्याला उठणार. तुम्ही म्हणता हरिपाठ कर, मी हरिपाठला उभं राहणार. तुम्ही म्हणता भजन कर, मी भजन करणार नाही. नाथबाबांनी सांगितलं तू काही करू नको, पण पुरणपोळी तर खाशील. म्हणजे हो नक्की खाय, तेच खायला आलो म्हणलं. नाथबाबांच्या हातची पुरणपोळी सामान्य गोष्ट आहे. संतांचं चरित्र, संतांच्या गोष्टी ऐकायला सांगायला सोप्या आहेत, करायला अवघड आहेत, आहे की नाही. बोलता वाटे सोपे, करणे करता ठिर कापे. तुकोबराय बोलतात, बोलताना सोपं वाटतं, करायला अवघड जातं. संतांच्या गोष्टी सांगितलं ठीक आहे, राहा म्हटले, राहायला लागला. किती भाग्य त्याचं उदयाला आलं. देवाला देवाच्या नैवेद्याचं ताट पुरणपोळीचं नाथबाबांनी स्वतः आणून दाखवावं आणि गावबाला आणून स्वतःच्या हाताने जीव घालावं. इतका गावाने पुरणपोळ्या खाल्ल्या, इतक्या खाल्ल्या, शेवटी नाथबाबांना जायची वेळ आली समाधी घ्यायची. नाथबाबांनी जवळची माणसं गोळा केली, सांगितलं मला समाधी घ्यायची म्हणले. नाथबाबा समाधी घ्यायची ठीक आहे म्हणले, पण तुम्ही जो ग्रंथ चालू केलाय कोणता, खिचडी खायची का, कोणता ग्रंथ चालू केला नाथबाबांनी, रामायण चालू केलं. हे कोण पूर्ण करीन, त्यांनी सांगितलं कोण कशा पाहिजे म्हणजे गावबा पूर्ण करीन. ती लोक हसायला लागले, म्हणजे महाराज काय सांगताय, अहो जो खाऊन पडतोय निसता गप, आणि त्याला तुम्ही सांगता ते तुमचं रामायण पूर्ण करीन, तुम्ही काळजी करू नका. त्या लोकांच्या हसण्यावर नाथबाबांनी गावबाला आवाज दिला. गावबा आवाज दिला, गावबा आला आणि गावबाला स्वतःच्या आसनावर बसवलं. इतकं आसनावर बसवलं
इतकी कृपा त्याच्यावर झाली तर नाथांचं पुढचं सगळं रामायण गावबानी पूर्ण केलं. का सांगितलं? हे तो एक संता ठाई, एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, तो एक संता ठाई. लाभ पाये उत्तम, 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 लाभ पाये उत्तम. खायच्या निमित्ताने गेलेला गावबा लाभ काय मिळाला? तर पडून राहील ताये ठाई, पडून राहील ताये ठाई. उगाच संताजी ये पायी, उगाच संताजी ये पायी. ना मागे ना तरी काही, ना मागे ना तरी काही. पडून राहील ताये ठाई, उगाच संताजी ये पायी. न मागे न तरी काही, तुझी आनंदाची ठेवा. संतांजवळ पडून राहिला त्या ठिकाणी. लाभ काय झाला? तर नाथांचं आसन बसायला मिळालं, आयुष्याचं सोनं झालं, लाभ मिळाला. खायच्या निमित्ताने गेला तरी लाभच. एक जण तुकोबरायाच्या जीवनामध्ये चरित्रामध्ये त्याची म्हैस काही काय सापराना, 4, 5, 10, 15 दिवस झाले म्हैसच सापराना. ते देहूगाव सगळं पालथं उलतं घातलं त्यांनी म्हैस सापराना म्हणून, आणि ती शोधायला भंडारा डोंगरावर गेला. आता तिथं तुकोबरा यांच्या भेनं जाऊन बसले होते तिथं, यांच्या भेनं तुकोबरा भंडारा डोंगरावर बसले होते. हा गेला पण यांनी महाराजांकडे पाहिलं, पण महाराजांचं भजन चालू होतं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. भजन एकांतामध्ये असावं तर माणूस भजन शिकत असतं. हा, लोकांसाठी भजन शिकलं तर मग ते येत नाही लवकर. हा, असे लई जणांनी घासले पण स्वर येईना, ताल येईना. अजून बरेच पाहिले मी, भरपूर जणांमध्ये बसून पुढे गेलोय. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ करताना आपण देवाकडे पाहतो याला किंमत नसते, त्याने आपल्याकडे पाहायला पाहिजे. आणि त्याने आपल्याकडे पाहिलं ना मग काही होतं माणसाचं. मला सायकल नव्हती, आता 4 चाकी गाडीत फिरतो. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू म्हैस कुठे आहे? तिथं गेला भंडारा डोंगरावर. महाराजांचं भजन चालू आहे. जाऊन हलवलं. तुकोबराय, तुकाराम आज भजनातून जागे झाले. आता भजनामध्ये विक्षेप चांगला नसतो. ज्याला भजन करता येत नाही ते नाही बोंबाला तरी चलन, पण स्वरावाला त्याने घात करू नये, आहे की नाही भजनामध्ये. त्याची पै मरण, हा, ते चिपई भजन, ते विक्षेप, त्याची पै मरण, ते चिपई मरण, आहे का नाही. कारण भजन हे मनापासून करावं. भजन ते वंगावानी आणि नरका जाणे चुकेना. हा, नरका जाणे चुकेना. नाही तर दारू पिऊन यायची आणि तबल्यावर बसायचं, नाही ना जुळायचं, आहे की नाही. बिडी फुकायची आणि टाळाला हात लावायचा, अशी बिडी फुकेलाही येत, आहे की नाही. भजन ते वंगावानी नरका जाणे चुकेना. भजनात बसल्यानंतर गाया टाळ घालावा, आहे की नाही. चांगलं बसावं. चहा जरी भजनात आला तर उठून बाहेर जावं चहा प्यायला. आमचे काही काही बहिणी तिथंच चहा प्यातात भजनाच्या जागेवर, आहे की नाही. तसं नाही करायचं. ते भजन पावन होत नाही. कमी करा. 1 तास भजन करायचं, अर्धा तासच करा भजन, पण त्या भजनामध्ये देवाने तुमच्याकडे पाहिलंच पाहिजे, असं भजन करायचं. तुकोबरायाचं भजन चालू, विक्षेप आला. तुकोबन त्याच्याकडे पाहिलं, म्हणजे का रे महाराज माझी म्हैस पाहिली का? महाराज राग आला होता पण ते बोलून नाही दाखवला. म्हणजे अरे त्याच्या पायी मी इथं येऊन बसलो, तुम्ही इथं मला ती विचारायला आले म्हैस जाय म्हणजे तुझ्या गोठ्यात असेल. सहज बोलणे इथं उपर सहज सांगितलं तुझ्या गोठ्यात आहे म्हणजे जा म्हैस. गेला ना, मागं आला ना, मागं आला. 15 दिवस जी म्हैस सापडली नव्हती ती खरोखर त्या दिवशी गोठ्यामध्ये पाहायला मिळाली त्याला. गोठ्यात म्हैस पाहिली, याच्या डोळ्यामध्ये आनंद असू आले, हृदय भरून आलं. कारण कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगती राम. साधूची भेट झाली तर अशी अवस्था प्राप्त होते. निघाला बाहेर, घराच्या बाहेर.
पत्नी आडवी झाली, सांगितलं का हो म्हणजे आता कुठं, म्हणजे आतापर्यंत 2 म्हशी सांभाळल्या, कळतं ना, त्यांच्यात आयुष्य घातलं, पण आता इथून पुढचं सगळं आयुष्य तुकोबरायाच्या सान्निध्यामध्ये जायचं म्हणलं. तसा महाराजांकडे आला भांड्या डोंगरावर, महाराजांच्या सान्निध्यात राहू लागला. लाभ काय झाला तर 14 टाळकऱ्यांमधला पहिला मानाचा टाळकरी कोणतं, गंगाराम म्हैस विचारायला गेला होता. विठ्ठल 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 हो, परिणाम कशाचा, हे तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो एक संता ठाई. लाभ पाये उत्तम, 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 लाभ पाये उत्तम. पहिला खायच्या निमित्ताने गेला गावबा, आयुष्याला सोनं झालं, कलाटणी मिळाली. दुसरा म्हैस विचारायला गेला तरी आयुष्याचं सार्थक झालं. तिसरं एक सांगतो ऐका, तुकोबरायाच्या टायमाचं कीर्तन जास्त, तुकोबरायांचे कीर्तन देहू गावात नव्हते होत, लोह गावात होत होते. तेव्हापासून आहे, जिथं पिकत तिथं राम, जिथं पिकत तिथं इकत नसतं, जिथं पिकत तिथं लोक विचारित नसतात. तुकोबराय देहू गावातले, पण देहू गावात तुकाराम महाराज सगळे तुक्याच म्हणत होतो ते. पण महाराजांची जास्त कीर्तन लोह गावात, ऐकतं ना, लोह गावात कीर्तन व्हायचं. कीर्तनाची वेळ 9 ते 11 होती. त्या गावात काही पंगत नव्हती, काही पंक्ती पठाण असतात. सप्त कीर्तन कधी ठेवा तुम्ही, ते 8:45 येतात, 7ला नव्हतं. अवघड असतं. आम्ही आता खेडेगावाने कीर्तनाला जातो ना, जेवायला 500 आणि कीर्तनाला उगं 50 जण, ऐक. लोह गावात कीर्तन संपलं 9 ते 11 महाराजांचं. तेव्हा महाराजांना गाडी नाही, काही नाही. महाराजांचा प्रवास पायी होता, विनाजवळ चिपळी हातामध्ये. 11 वाजता कीर्तन संपलं तुकोबरायाचं. तुकोबराय तिथून निघाले. लोहगाव बरंच मागं राहिलं, देऊगाव बरंच पुढं राहिलं. असा पांदीचा रस्ता लागला आणि पांदीच्या रस्त्याने तुकोबराय एकटे चालले. 12, 12:30, 1 वाजला रात्री तिथपर्यंत यायला. तुकोबरायाची चाहूल लागली रस्त्याने जाता जाता. त्या रस्त्याला नेमकं त्या दिवशी 4 दरोडेखोर बसलेले होते, 4 चोर बसलेले होते. त्यांनी पाहिलं कोणतरी माणूस चाललाय रस्त्याने, म्हणून हे 4 उठले आणि तुकोबराय जाऊन अडवलं. थांबा म्हणले. कोण म्हणले? तुकोबराय. पण आम्हाला माहीत ना, आता हे चोराच्या अवलादी यांना काय माहिती संतन काय काय. ते म्हणले कोण? म्हणले काय नाही तुकोबराय. ते कोणी का असं म्हणे, आम्हाला काय घेणं देणं नाही. तुझ्याजवळ काय, आरेरवीची भाषा, चोर होते, तुझ्याजवळ काय असन ते काढा म्हणले. तुकोबराय म्हणले अरे माझ्याजवळ काहीच नाही, मी काय कलियुगातला महाराज थोडी, हे पाकिट हे खिशात हे पाकिट, माझ्याकडे काही नाही म्हटले. आम्ही विनांचे पया एवढं घे म्हणजे तुला, तेवढं याचं काय करायचं म्हणले आम्हाला. अरे म्हणजे माझ्याकडे काही नाही दुसरं द्यायला तुम्हाला. शेवटी तुकोबरायाच्या लक्षामध्ये आलं हे चोर आहेत म्हणले. मग चोराला चोराच्या भाषेतच कळतं ना तुम्हाला, चोराला चोराचीच भाषा कळते. ते म्हणले जसे तुम्ही चोर आहेत ना म्हणले, तसं मी पण चोरच म्हणले. मी तव हमाल भारवाही. तुम्ही व्यावहारिक चोरी करता आणि मी पारमार्थिक चोरी करतो. रामनामे सोने चोरी. मी चोरी करतो आणि तुम्ही चोरी करता. त्या चोरांना एवढंच आवडलं, म्हणजे जाऊ द्या मग उद्या काही का असा ना, तुम्ही चोर ना आम्ही चोर. तुम्ही आमच्यामध्ये आजपासून कितवे झाले म्हणले? 5वे. जमलं जुळलं ना त्यांचं 5 जणच. आता तुकोबराय तेवढे जातं निभवून न्यायची होती, यांच्यामध्ये फरक करायचा होता, तुकोबरायाला फरक पाडायचा होता. हे 4 तुकोबरायांना भिडले, म्हणजे आजपासून तुम्ही आमच्या टोळीमध्ये 5वे. म्हणजे आजपासून आपल्या 5 जणांची काय झाली म्हणा टोळी. भाजनाचं मंडळ असतं, चोराची टोळी असते. म्हणजे आज तुम्ही आम्हाला भेटले महाराज, आजचा दिवस महाराज नाही म्हणजे आज तुम्ही आम्हाला भेटले, चोरच होते, पण आजचा दिवस खाली जाता कामा नाही, आज चोरी घडलीच पाहिजे. म्हणजे काय नाही हरकत, कुठं करायची म्हणजे समोरचं गाव कोणाचं आहे म्हणजे देहू गाव माझंच आहे म्हणले. असं गावात श्रीमंत कोण म्हणजे गावचे पाटील श्रीमंत आहे आमचे, चला म्हणजे पाटलाच्या वाड्यावर. ऐका बा का, तुकोबराय पुढं आणि हे 4 जण कोण होते? हे चोर निघाले. पाटलाच्या वाड्या पण 2, 2:30, 3 वाजले पहाटे. तुकोबराय म्हणले तुम्ही काय उड्या मारू नका, मी आज जातो वरती उडी मारतो, दरवाजा उघडतो आणि तुम्हाला 4घाला आत घेतो म्हणले. तुकोबराय वर उडी मारून खाली उतरले, दरवाजा उघडला, 4घाला आत घेतलं, पाटलाच्या धनाची खोली नेऊन दाखवली.
तुम्हाला काय लागतं ते घ्या म्हणले. जसं का यांचंच होतं तुकोबरायचं, घ्या म्हणले. आता यांना एवढं आयतं सापडल्यावर आहे की नाही, ते काय सहज त्यांनी घेतले, आपले गाठोडे बांधले. गाठोडे एवढे काचून बांधले, गाठोडे बांधूस तर हे होऊस तर पहाटे किती वाजले? काय वाजले? 4 वाजले. आणि पहाटे 4 वाजला तुकोबरायच्या कानावर कोंबड्याच्या बागेचा आवाज आला. कुणी बाग दिली? कोंबड्याने. आणि कोंबड्याने बाग दिल्याबरोबर महाराजांना आठवण झाली. कशाची? काकड्याची. ह्या चौघात चौघांना सोडून दिलं त्यांनी तिथंच त्या खोलीत. तुकोबराय बाहेर आले, इकडे पाहायला लागले. कारण काय असतं, ती वेळ झाली का त्याला करमत नाही त्या माणसाला. ते पाहायला लागले इकडं. पाटलाच्या वाड्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती. देवाकडं पाहिलं, तुझं पाहता विठ्ठला ऐक हरपली तहान, ऐक देवाकडं पाहिलं, भूक तहान सगळं हरपून गेलं. तुकोबरायने विनाजवळ होता, चिपळ्या होत्या. पाटलाच्या देवघरासमोर जाऊन बसले आणि मोठ्याने चालू केलं, उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकावे व्याधा जलमाचा, काय चालू झालं? काकडा आहे की नाही? काकडा चालू झाला. या चौघांनी आता काकडा यांना काही माहितीच नाही, चोर होते, यांना काहीच माहीत नाही. ते एकमेकाला म्हणू लागले, अरे हे मोठमोठे बोंबलायला लागलं म्हणले. कोण? तुकोबराय. आता हे तर हे मार खायला ना आपल्याला मार खाऊ घालील म्हणले. यांनी लई मोठा घात केला म्हणले आपल्यासोबत. जर पाटील उठला ना म्हणले लई मारीन म्हणला, बेदम हानीन म्हणलं ते पाटील. मग म्हणजे धन जागच्या जागेवर ठेवून द्या म्हणले. सगळं धन ठेवूस तर म्हणले, आता धन ठेवून झालंय, आता इथून पळ काढा म्हणले. आता पाटील लई मारीन म्हणलं आपल्याला. ते धनाच्या खोलीच्या बाहेर आले, पण पाटील उठल्याची चाहूल यांना लागली. तुकोबरायच्या आवाजाने पाटील उठला. तोपर्यंत पाटील उठल्याची चाहूल यांना लागली. या चौघांनी विचार केला म्हणले, आता बाहेर जाता कामा नाही. आता जर वाचायचं असेल म्हणले, एक काम करा, जिथं तुकाराम महाराज बसलेले आहेत ना म्हणले, त्यांच्या पाठीमागं जाऊन बसा म्हणले. आता तुकोबराय पुढं, हे 4 जण कोण होते? चोर होते. आता त्या आता त्यांना काहीच गद्यपद नाही ना, काकडा काय संत काय हरिपद, त्यांना काहीच गद्यपद नाही. भूताच्या अवलादी त्या काहीच नाही, त्यांना काहीच कळत. तुकोबरायचा काकडा चालू देवासोबत त्यांचा. पाटील उठलं, डोळे चोळीत आलं म्हणजे आज काकडा कुठं ऐकायला येतो, जवळ काकडा चालू आहे म्हणजे कुठंतरी. पाटील बाहेर आले, पाटलाला आनंद झाला. म्हणजे साक्षात तुकोबराय माझ्या घरी आले आहे की नाही. साधू संत येते घरा, त्याची दिवाळी आमोशा दसरा तोची दिवाळी दसरा, म्हणजे आज संत माझ्या घरी आले, आनंद झाला म्हणजे मला. बरं ते एकटेच नाही आले म्हणले, आता काय म्हणून तुकोबराय एकटेच नाही आले म्हणले, त्यांच्या संग 4 वारकरी सुद्धा घेऊन आले. आता ते कोण होते? पाटला माहीत नाही ना. आता ते महाराजासोबत होते, ते वारकरी झाले. पाटील त्यांच्या मागं जाऊन बसला. आता यांनी पाटील बसल्या पाहिलं मागं येऊन, पण बोलायचं नाही, काय बोलत लय मार खाऊ म्हणजे आपण. झाकली मूतला आकाची सोडली तर पाटलाची म्हणजे लय थोडी. पाटील लय हानीन म्हणलं आपलं. सगळा काकडा झाला महाराजांचा, पूर्ण काकडा झाला. काकडा झालं, महाराज उठले, एकमेकाचं दर्शन घेतलं. हे 4 शांत, काही कोणासंग बोला ना कोणी. निघाले महाराज पाटलाच्या घरातून बाहेर. त्या पाटलाने अडवलं म्हणजे, तुकोबराय एकतर तुम्ही येत नाही म्हणले, आज आलात तर आता आला सरशी म्हणजे स्नान वगैरे करा, निहाऱ्या करा, चांगलं तुम्हाला दान, तुम्हाला मानपान देतो, सगळं तुमची आदरातिथ्य करतो आणि मग तुम्ही जा. तुकोबराय म्हणजे काय हरकत नाही. आता तुकोबरायला गरम पाणी, या चौघाला गार देईल का? यांना गरमच देईल ना, कारण ते आता महाराजासोबतच होते. तुकोबरायला नवीन कपडे, यांना सुद्धा पुढं तुम्हाला द्यायचे, बोला ना, नवीनच दिले ना. तुकोबरायला दक्षिणा, या चौघालाही दक्षिणा, खिशे फाटूस तर दक्षिणा दिले. निघाले बाहेर तुकोबराय. पुन्हा पाटीला आडवा झाला. तुकोबराय असंच 8 दिवसातून माझ्या घरी एकदा येत जा. पुढचं वाक्य ऐका, एकटे नका येत जाऊ म्हणजे, हे 4 वारकरी घेऊन येत जा म्हणजे. सोडानं तर लय आनंद. आता ऐका, पाटलाच्या वाड्याच्या बाहेर तुकोबराय गेलेत आणि चोरांना तुकोबांनी हात जोडले.
येतो म्हणले मी आता. पण ऐका, तेवढीच संगत रात्री 12 नंतर पहाटे काकडा होईपर्यंत तेवढीच संगत तुकोबरायांची त्या 4 दरोडेखोरांना चोरांना घडली. पण परिवर्तन काय झालं, त्या चोरांनी तुकोबरायाला दंडवत घातला. श्री संताचे ये माथा चरणावरी, संताची माता चरणावर, श्री संताचे ये माथा चरणावरी, संताची माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. दंडवत घातला साधू तुकोबरायाला. आणि तुकोबरायाला सांगितलं, तुकोबराय तुम्ही रात्री म्हणले मी चोरी करतो, पण त्या चोरीचा अर्थ आम्हाला आता कळायला म्हणले. तुमच्या चोरीमुळे जर एवढी ताकद असेल तर आमची चोरी तुमच्या चोरी पुढं कशी आहे, निष्फळ आहे म्हणले. आजपासून म्हणले महाराज आम्ही आमची चोरी बंद करतो. संत समागमे एखादी ये बरी, संत समागमे एखादी ये बरी, भरताची द्वारी स्वान यादी, स्वान द्वारी, आज राम नाम घडेल भोजन, घडेल भोजन उचिताचे, घडेल भोजन उचित. तेथे रामनाम होईन श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. संत समा कोणत्याही निमित्ताने जा म्हणले महाराज आजपासून चोरीचा व्यवसाय बंद. आणि आजपासून म्हणजे तुमचे टाळकरी तुमचा परमार्थामध्ये येऊ. मी गोष्ट का सांगितली, 4 चोराचे टाळकरी जरूर तुकोबरायांनी आपल्या सानिध्यामध्ये केले. कारण का हे तो एक संता ठाई, एक संता ठाई, एक संता लाभ पाये उत्तम, 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 लाभ पाये उत्तम. आणि म्हणून अशा संताजवळ गेलं रे गेलं तुम्ही का तुम्हाला लाभच मिळतो. तो लाभ कसा आहे तर तो लाभ उत्तम अशा प्रकारचा आहे. ते जगत तुकोबराय सांगतात, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. पण नुसता लाभ घेऊन फायदा नाही, त्यांचं दास्यत्व स्वीकारा. अभंगाच्या दुसऱ्या मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. अशा संतांची सेवा करा. काय म्हणून करा, त्यांचं दास्यत्व करा. कारण दास्यत्व ही भक्ती खूप मोठी आहे. म्हणजे दास्यत्व निकट हनुमंत पै केले, मनोनी देखिले रामचरण. दास्यत्व सेवा करा. संतांचं दास व्हा दास. आणि जे संतांचं दास म्हणून राहिले त्यांची कीर्ती या जगामध्ये राहिलेली आहे. ज्ञानोबराय कृपा, ज्ञानोबरायाचे 16 वर्षापर्यंत काही नाही कोणी. पण 16व्या वर्षाच्या पुढं जे 6 वर्ष ज्ञानोबराय राहिले ते संतांचं होऊन राहिले. निवृत्तीनाथाचे 2 वर्ष, स्वपन काकाचे 2 वर्ष आणि मुक्ताबाईचे 2 वर्ष. 6 वर्ष संतांचं म्हणून राहिलं तर कीर्ती अजरामर होतो असते. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमने बरनती सोने, उत्तमने बरनती सोने, उत्तमने बरनती सोने, उत्तमने उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून उत्तम कीर्ती ठेवायची असन तर संतांचं दास म्हणून जगा. मनविता त्यांचे दास. मग काय फायदा, पुढे आस उरेना. कोणत्या प्रकारची आस राहत नाही. पण कधी जो संतांची सेवा करतो त्याला.
आणि संतांची सेवा पुढं तुकोबा सांगतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांचं केलं दास्यत्व हे संताला आवडतं यात वैशिष्ट्य नाही, तर ते देवाला सुद्धा आवडतं. भगवान पण म्हणतो, स्वतः सांगतो मला कोणते भक्त आवडतात, जे माझ्या भक्तांचं चरित्र उच्चारण करतात ते जास्त मला आवडतं. प्राणा परवते ते मजा आवडते निरवते. ऐक नाही काय, जे भक्त चरित्राचे प्रशंसिते. ज्ञानोबराय बोलतात, जे भक्तांचं चरित्राचं वर्णन करतात ते मला प्राणापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत. आणि देवाने तेच केलं. जो संताची सेवा करीत होता, देवाने संताच्या आधी त्याला दर्शन जास्त दिलं, आधी येऊन दिलं. आधी मिळाला कोणाला, ज्याला जो सेवा करतो त्याला आधी मिळाला, आणि मग ज्याची सेवा करतो त्याला मिळाला. तुकोबराय एक गोष्ट सांगतो, सेवा समाप्त करतो, ऐका, 5 मिनिटामध्ये होईल. तुकोबरायांची मंडळी जिजाबाई, बरेच कीर्तनकार आमचे मूर्ख आहेत, ते सांगतात म्हणले जिजाबाई ते उसाने हाणलं म्हणजे तुकोबराय, तुझी बायको तुला हानीत असं येड्या जात आहे, तू काय सांगत. काही सांगतात कीर्तनकार, काही करायचं काही. तुकोबराय सांगतात जिजाबाई पतिव्रता होती. किती पतिव्रता, तू का म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता वारकरी संप्रदाय पतिव्रता होऊन गेल्या. शांडिल्या, द्रौपदी, मंडोदरी, तारा, आणि त्यात आमची बायको धरा नाही ना. लांब लांब असणाऱ्या ह्या मोठ्या मोठ्या पतिव्रता होऊन गेल्या. महिला मंडळ तुम्ही जास्तात, ते रेकॉर्ड आहे ना, मला पाठवा बरं का. ते शांडिल्याची एक कथा सांगतो तुम्हाला, पतिव्रता स्त्रीची. म्हणजे माझंही पुण्य फळाला येईल आणि तुमचंही पुण्य तुम्हालाही प्राप्त होईल. पतिव्रता स्त्री कशी असते, तू का म्हणे पतिव्रता, आणि तिची पतिव्रता स्त्रीची सत्ता देवावर असते. ही शांडिल्य नावाची पतिव्रता होती एक. ती पतिव्रता नव्हती, तिची बहीण पतिव्रता. ऐकताना महिला मंडळ, ती पतिव्रता नव्हती, तिची कोण होती, बहीण पतिव्रता होती. आणि त्या शांडिल्याने बहिणीला विचारलं, का गं म्हणली तू इतकी मोठी पतिव्रता कशी झाली. तिने सांगितलं, अगं पतिव्रता व्हायचं असेल तर लग्न करावं लागतं म्हणले. पतिव्रता व्हायचं असेल तर लग्न करावं. तुम्ही ऐका फक्त बारीक कांदे. लग्न करावं लागतं म्हणले. मी पण लग्न करते, नुसतं लग्न करून जमत नाही म्हणले. जसं नवरा सांगन तसंच ऐकावं लागतं, तर त्या बाईला पतिव्रतेचं पुण्य प्राप्त होतं. ठीक आहे म्हणले, मी तसं करीन म्हणले. मी पण तुझ्यासारखी पतिव्रता होऊन दाखवीन. कोण म्हणतंय, शांडिल्य म्हणते. ठरलं दोघी बहिणीच. तिने सांगितलं, मग नवरा कसं कुठं शोधायला जाऊ म्हणजे शोधायला नको जाऊ. सकाळी सूर्य उदयाच्या आत स्नान कर आणि आपल्या गावामध्ये मारुतीच्या महादेवाच्या देवळामध्ये जाऊन बस. जो कोणी सूर्यनारायण उगायच्या आत दर्शनाला येईल त्याच्या संग तू काय करायचं, लग्न करायचं. ती गेली, सकाळच्या पारी उठली, स्नान वगैरे केलं, जाऊन बसली देवळामध्ये. पण तिचं नशीब इतकं चित्र होतं, कर्मधर्म संयोग. नेमकं त्या दिवशी सूर्य उगायच्या आत त्या गावातला एक कुष्ठरोगी, महारोगी, नालायक, तो तिथं दर्शनाला आला. दर्शनाला तो आल्यानंतर हिला माहिती होतं तो कुष्ठरोगी आहे, पण बहिणीने सांगितलं होतं त्याच्या संग काय करायचं, लग्न करायचं. त्याच्याकडे गेली, त्याला विचारलं, तुम्हाला मी पसंत आहे का. याला घर बसल्या आली होती बायको, शोधायला तरी येत नाही, याला घर बसल्या आली होती, चांगली आली ती. सांग ठीक आहे म्हणजे करतो. आता तो महापापी होता, तो कसा झालता ते आता मला वेळ नाही. त्याने निंदा केली होती एका जणीची, त्याने कुष्ठरोगी झाला होता, पतिव्रतेचीच निंदा केली त्याने. ते घरी जाऊन अभ्यास करा, गृहपाठ करा, काय असेल तेव्हा कुष्ठरोगी म्हणजे ठीक आहे करतो लग्न. दोघांनी लग्न लावलं महादेवाच्या साक्षीने. आता त्या कुष्ठरोग्याचा सगळा अधिकार तिच्यावर बसला. कोणावर, शांडिल्यावर. हां, शांडिल्यावर बसला. त्याने सांगितलं, मला घरी घेऊन जा आता म्हणले. मला चालता येत नाही म्हणजे, त्याने चालता येत नव्हतं पायाने, कुष्ठरोगी होता. त्याने अशी टोपली आणली शांडिल्याने, त्या टोपलीमध्ये तो घातला. कोण, तो कुष्ठरोगी. डोक्यावर टोपली घेतली आणि त्याच्या घरी घेऊन चालली त्याला. आता तो इतका नालायक होता, जाता 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 त्या कुष्ठरोग्याने एका वेश्येकडे पाहिलं. सकाळची वेळ होती, ती वेश्या स्नान करीत होती आणि स्नान करून ती वेश्या तुळशीला पाणी घालीत होती. त्या वेश्येकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये ती वेश्या बसली. हा घरी गेला, तिने आंघोळ वगैरे घातली, त्याला जीव खाऊ घातलं, पण त्याच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसेना. म्हणून शांडिलीने त्याला विचारलं, म्हणले अगं का हो म्हणले, तुम्ही माझ्या संग लग्न करून तुम्ही काय पस्तावले का. म्हणजे काही नाही म्हटले. मग तुम्ही आनंदित का नाही. म्हणजे काही नाही. तुझ्यापेक्षा मला कोण आवडली म्हणली, वेश्या आवडली. आणि त्या वेश्येचा मला एक दिवस भोग घ्यायचा, तिला घेऊन या म्हणले, नाही तर मला तिच्यापाशी नेऊन घाल. आता हिला काय व्हायचं होतं, पतिव्रता.
नवऱ्याची इच्छा हिला पूर्ण करायची होती. म्हणून ही शांडिल्या त्या वेश्येकडे जाते आणि वेश्येला म्हणले एक दिवस माझ्या मालकाचा स्वीकार कर. तिने सांगितले मी चांगले माणसा स्वीकार करते, वाईट माणसा स्वीकार करीत नाही, जा म्हणले. तिला हाकून दिलं शांडिल्याला. पण शांडिल्याने मनामध्ये निश्चय केला, म्हणजे पतिव्रता होईनच तवाच राहीन म्हणले. ती शांडिल्या त्या दिवसापासून ती वेश्या संध्याकाळी झोपली का शांडिल्या निमलाची उठायची आणि तिच्या दारामध्ये जाऊन सरळ साधून रांगोळी टाकायची. असं 8 दिवस चाललं, सरळ सारवण करायची. पण ती वेश्या सकाळी उठली का ती काय बघायची, सरळ सारवण बघायची आणि ती म्हणायची कोण माझ्यासारख्या पापिणीच्या दारामध्ये रांगोळी घालता येऊन. एक दिवस ती वेश्या जागी राहिली रात्रभर आणि नेमकं शांडिल्या सापडली तिच्या हातामध्ये. ती खाली आली, शांडिल्याला विचारलं का गं, म्हणली का माझ्या दारामध्ये सरळ सारवण करते. ती म्हणली मी तुला 8 दिवसापूर्वीच सांगितलं माझ्या मालकाचा स्वीकार कर. ती म्हणली तू पतिव्रता दिसते, म्हणली तुझी जर सेवा केली तर माझं पाप जळून जाईन, तुझ्या मालकाला घेऊन ये म्हणली. मी तयार होते. रात्रीचा प्रहर होता, 3रा प्रहर लागला होता पहाटचा. शांडिल्या घरी जाते, मालकाला स्नान घातलं, तयार केलं त्या मालकाला, त्या कुष्ठरोग्याला पुन्हा टोपलीत घातलाय आणि आता कुठे घेऊन चालली वेश्येकडे. पण तो इतका नालायक होता तो कुष्ठरोगी, हा टोपलीत बसलाय, आनंद होता याच्या मनामध्ये मला आता भोगायला मिळणार वेश्या. पण तेवढ्या वेळामध्ये त्या रस्त्याहून जाता जाता मांडव्य ऋषीला तिथं सोळावर दिलं होतं. आता ते सोळावर का दिलं तर त्यांच्याकडून सुद्धा एका पतिव्रता स्त्रीची असणारी निंदा घडली होती. ती कोण होती घरी जाऊन तपासा आणि पुढच्या वर्षी आठवण करा मग सांगत. त्यांना दिलं तर सोळावर. कोणाला? मांडव्य ऋषीला. मांडव्य ऋषी सोळावर आणि हा कुष्ठरोगी डोक्यावर तिथून चाललाय. पण यांनी जाता जाता त्या मांडव्य ऋषीला असा धक्का दिला, उगाच दिला धक्का दिल्यामुळं तो जो सोय होता टोकावर जो होता तो सोय असा पोटामध्ये शिरला मांडव्य ऋषीचा आणि त्यांचा आत्मा तळतळला मांडव्य ऋषीचा. त्यांनी ओळखलं हा कोणत्या पात्रतेचा आहे. शांडिल्ये थांब म्हणले, थांबवलं शांडिल्येला. आणि या महारोग्यासंग ते मांडव्य ऋषी बोलायला लागले, म्हणजे मूर्खा एवढी चांगली पत्नी मिळाली, नाशक्याचा भोग घ्यायला चाललाय, बरं जाताना माझ्यासारख्या साधूला धक्का देऊन चाललाय म्हणले, जा उद्याचा सूर्य तू पाहणार नाही म्हटले. आता ते असं म्हटल्याबरोबर शांडिल्याची तळपायाची आग मस्तकाला. ती म्हणजे सगळं चाललं याच्यासाठी आणि ह्यो बाबा म्हणतो का उद्याचा सूर्य पाहणार नाही याला. त्यांनी ते डोक्यावरची टोपली खाली ठेवली, पदर कमरेला खावला आणि ज्या बाजूने सूर्य उगवतो त्या बाजूने तोंड करून उभी राहिली आणि सूर्याला सांगितलं जर का म्हणली आता तू उगला म्हणली तर तुला भस्म केल्याशिवाय. हे एका बाईचं सांगतो, माणसाचं नाही. बाई म्हणती एक सूर्याला जर आता उगला म्हणली तर तुला भस्म करील म्हणले. काय सूर्याची तापी उगायची. सूर्य उगना 8 दिवस 10 दिवस 15 दिवस महिना 6 महिने सूर्य उगला नाही. सूर्य न उगल्यामुळं सगळं देवाचं सगळं बिघडलं. सगळे देव शांडिल्येकर, शांडिल्ये सूर्य उगू दे. तिने सांगितलं सूर्य उगणार नाही म्हटले. त्यांनी सांगितलं तो जर नाही उगला तर आम्ही मरून जाऊ. ती म्हणजे तुम्ही मेले तर काय हरकत आहे, माझा नवरा जीवन जगला पाहिजे म्हणजे, कारण का मला पतिव्रता व्हायचं आहे. आता त्यांनी सगळ्यांनी ठरवलं म्हणजे हिला समजवायला हिच्यासारखीच पतिव्रता पाहिजे. कोण? हिच्यासारखीच तोला मोलाची पाहिजे. मग सगळ्यांनी निर्णय केला आणि मग ठरवलं कोण तर आत्रीची अनुसूया. आणि मग अनसूया मातेकडे गेलेत. अनसूया चला म्हणले शांडिल्याला समजून सांगायला. अनसूया आली. शांडिल्याला सांगितलं शांडिल्ये बाळा सूर्य उगू दे. तिने सांगितलं आई साहेब सूर्य उगून देते म्हणली, पण माझा मालक मेला तर काय करू, तू काळजी करू नको, तुझ्या मालकाला उठवायची म्हणजे माझी लागली. बायांचं सांगतोय माणसाचं नाही. आणि जिथं माणसाची अक्कल बंद होते तिथं बायांची चालू होती. हे विनोदाने नाही सांगितलं, विनोद नाही केला मी. जे काम शिव करू शकत नाही ते काम शक्ती करते म्हणून सांगतो मी, ऐका. हे विनोद नाही केला, मला पांढरी विनोद नाही आवडत. मी का सांगितलं ही गोष्ट, देवाला सुद्धा एका राक्षसाला मारता आलं नाही, त्याला साडी नेसावी लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. भस्मासुरासारखा मारता आलं नाही, त्याला साडी नेसावी लागली त्याला सुद्धा. जे काम माणसं करू शकत नाही ते काम स्त्री करू शकते. तिने सांगितलं मी उठवले, तुझ्या नवऱ्या उठते बोलले तू सूर्य उगू दे. कमरेचा पदर काढला, त्याला हात जोडले, सांगितलं उग म्हणले. सूर्यनारायण उगला. सूर्यनारायण उगल्याबरोबर टोपलीमध्ये मिळाला तो कुष्ठरोगी. म्हणजे आता तू काळजी करू नको. तिने आत्री ऋषीचं कमंडोतलं पाणी आणलं आणि त्याच्यावर शिपडलं. त्या कुष्ठरोग्याचा रोग नाहीसा झाला, त्याचा महारोगही नीट झाला. तो धडधाकट होऊन उभा राहिला, जिवंत झाला. आणि त्या ठिकाणी ही नारद मुनी होते. त्यांनी हा सगळा पराक्रम पाहिला आणि वर जाऊन त्या तिघेला सांगितलं सरस्वती
लक्ष्मी आणि पार्वती असं सांगितलं. तुम्हाला काय किंमत नाही म्हणले, तुमच्यापेक्षा खाली लय पतिव्रता मोठी आहे. आणि मग ती तिघं आले आणि मग पुढं दत्तात्रयाचा जन्म झाला. मला का सांगितली गोष्ट आहे का, पतिव्रता स्त्रीची ताकद ही खूप मोठी असते. मग पतिव्रता कोण, नवऱ्याच्या आधी जेवती ती नाही ना. मग कोण पतिव्रता, नवरा जेवल्यावर जी पाणी ग्रहण करते, जी पाणी मुखात घेते ती पतिव्रता. अशी तुकोबरायांची पतिव्रता जिजाबाई. तिला आधी देव भेटला का, मनविता त्यांचे त्याचं दास्यत्व करीत होती का. जिजाबाई भाकरी घेऊन चालल्या आणि जाता जाता पायामध्ये काटा मोडला. काटा मोडल्याबरोबर पहिली शिवी कोणाला बसली असेल, देवाला बसली ना. दुसरी शिवी बसायची आज देवाने पंढरी सोडली, खांद्यावर घोंगडी टाकली, हातात काठी. आणि जगाचा बाप ज्याच्या पायाच्या दर्शनासाठी आपण 24 तास उभं राहतो, तो जगाचा मालक जिजाबाईच्या पायाजवळ बसला येऊन. आणि बसल्यानंतर जिजाबाईचा पाय हातात घेतला. जिजाबाई होती ते हो बाजूला, त्या देवाला ढकलून लावलं. पण जगाचा मालक होता तो तिच्या पायासाठीच आला होता. पुन्हा पाय मांडीवर घेतला आणि काट्या काढायच्या निमित्ताने सहज जिजाबाईच्या पायाची धूळ देवानी चाटली. देवई चिरज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. काही लोकांचं हे पटत नसेल तर मला सांगा, तुकोबरायांकर जिजाबाई भाकरी घेऊन कोणाला चालली होती, तुकोबरायाला. मग तुकोबरायाचं देवाचं चांगलं होतं का वाईट होतं, चांगलं होतं. मग तुकोबरायाकडं भाकरी घेऊन चालली, तो तिला आडवा काट्या घालील का, नाही घातला. पण घातला तरी यांनी अनेक लोकांचे काटे काढलेले आहेत. मग हा पंढरपुरातून काट्या काढू शकत होता, हा तिथं येणार मोकळा नव्हता. पण तिथं का आला तर मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. जिजाबाईंनी तुकोबांचं दास्यत्व स्वीकारलेलं होतं. परिणाम काय झाला तर कोणत्याही प्रकारची आस जिजाबाईच्या आयुष्यामध्ये राहिली नाही. तिथून पुढे जिजाबाईच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. तुम्ही चरित्र तुकोबरायाचं पहा. म्हणून अशा संतांचं दास्यत्व करा. मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. म्हणजे संत काय करतात, कृपादान केले संती कल्पांती सडेना. संत काय करतात, आशीर्वाद देतात. कृपा केली संत जनी माझे अलंकार देवानी, किंवा कृपादान केले संती कल्पांती ही सडेना. किंवा साधू संत माये बाप त्यांनी केले कृपादान. पंढरी यात्रा नेले घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिक भक्तराज शोभे आहे की नाही, पेनी साधिले साध वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातिले अंजन. संत काहीही कृपा करू शकतात, संत कोणतीही कृपा करू शकतात. अशी कोणताच गोष्ट नाही का संताकडची कृपा नाही. जे जे जाया पाहिजे ते आहे रे संत सज्जनी मांडीले दुकान. कोणतीही कृपा संताकडे मुक्त असताना आहे. पण ती केलेली कृपा कशी असते, कृपादान केले संती कल्पांती सडेना. याच्यासाठी तुकोबा सांगतात, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली. हरी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला, गाडगे बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला, भगवान बाबा गोपाला, बाबा गोपाला, वामन भाऊ गोपाला, वामन भाऊ गोपाला, हरिहर बाबा गोपाला, हरिहर बाबा गोपाला, शंकर बाबा गोपाला, शंकर बाबा गोपाला, आत्मरामगिरी बाबा गोपाला, आत्मनी बाबा गोपाला, गोपाला गोपाला, देवानंद गोपाला, गोपाला गोपाला, देवकीनंद गोपाला, गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकीनंद गोपाला. हे तो एक संता ठाई लाभ पाय उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उडेना. तुकोबरायाचा अभंग होता. धावत्या वेगामध्ये 9:15 वाजलेत. सोडण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल रामगिरी बाबा येईकर, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचं जे चुकीचं असेल ते बुद्धीचे दोष. साधू संतांची सेवा करा.
सप्ताह असंच चलो ही सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या सप्ताह कमिटीला सर्व धन्यवाद देतो. त्यांनी कीर्तनाची संधी उपलब्ध करून दिली. छान असं कार्यक्रम 7 ते 9 बरं आहे. 9 ते 11 म्हणल्यावर लोक खाऊन झोपायला जातात. ते 7 ते 9 असलं ते त्या निमित्ताने तरी बसतात. पण ज्याला वाटते ते 9 वाजता जिथे 8:45 येतं. आमच्या गावात 7 ते 9 केलं का ते खाणारे पंक्ती पठण 8:45 येतात. ते पंक्ती पठण असतात काही काही लोक ते 8:45 येतात. बरोबर असो आनंदामध्ये सप्ताह चालू आहे. असा सप्ताह चालत राहो. नालेगावला लोक नाव ठेवीत होते आहे की नाही, पण आता नामांकित गाव म्हणायला लागले. त्यात मेटी महाड इथं राहायला लागले. अगदी सुद्धा जवळ आले आहे की नाही. असतं साधू जवळ असला म्हणजे काय असतं जबर असतं. ते इथं आहेत. त्यांनी महिला मंडळ चांगलं तयार केलं. चांगलं म्हणायला लागल्या आहे की नाही. चांगले टाळ वाजवतो तुम्ही आहे की नाही. पुढच्या वेळेस महिलांचा सप्ताह करा आहे की नाही. सगळ्या महिलाच आणायच्या कीर्तनाला. महिला टाळकडी महिला माणसं फक्त नाम बसवायचे आहे की नाही. हां ऐकायला महिला जास्त. आणि यांच्यामुळेच परमार्थ टिकला. गावाचा प्रत्येक गावात तुम्ही जाताच ना हीच भूमी सगळ्या महिलाच ऐकायला. कारण सगळं महिलाकडेच असतं. आमचे गुरु महाराज रामगिरी बाबा सांगायचे यांच्यामुळे सप्ताह आहे. कारण पाऊसा ते जमीन कशाने भिजती ठोक पावसाने का बुरबुरीनी. ही बुरबुरी ही म्हणजे 10 दे 5 दे 20 दे 50 दे 100 दे आहे की नाही. ठोक पावसाने रान भिजत नसतं. म्हणून परमार्थाला कोण असेल तर महिलांनी परमार्थ टिकवला आहे. त्या सगळ्यांनी इथं आल्यास सगळ्याला धन्यवाद. गायक वादक विनेकरी पकवाजवादक हार्मोनी वादक आमच्या नालेगावाचं सगळं भजनी मंडळ सगळेजण तुम्ही इथं आलात. सगळ्याला धन्यवाद. त्यांना वाटलं असेल लय उड्या मारतो तिकडं बघूतही जाऊन काय सांगतो आहे की म्हणून आलेत आज की नाही. चला सगळेजण आलात आनंदाच्या वातावरणामध्ये. कुणाचं नाव घेत नाही. सगळेजण आलात. असाच सप्ताह चलो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि कीर्तन संपलं का मला लगेच जाऊन द्या बरं का. मला मग तुमचं पुढचं नियोजन सांगा. आरती करा. मला कथा आहे 9 वाजता बरोबर ते चालू करायची. असो कारण सीझन चालू आहे जरा आहे की नाही. हे रामनवमी हनुमान जयंती शिवरात्र हे मी सांगितलं सुरुवात आहे. येड्या माणसाला हळद लागत आहे का. हे सिजनेबल जरा हे जरा ते सीझन सोडू वाटत नाही. काही लोक म्हणतात आता मागणं पुढं फोपट एवढं पण तरी काय करायचं. पण ते लागतं जवळ आहे की नाही. तेव्हा कवडे सर बरोबर ना. हां लागते बरोबर. पाहुणे आहेत ना आमचे बरोबर आहे की नाही. असो सगळ्याला असणारं बरोबर भगवंताने देव मारुतीला याची कृपादृष्टी आपल्या सगळ्यावर हो. आणि हा सप्ताह चांगला महाराष्ट्रामध्ये नामांकित हो ही सदिच्छा व्यक्त करतो. लांबलेलं कीर्तन समाप्त करतो. तुकाराम तुकाराम तुकाराम.